माझी मुलगी वैदेही हिच्याशी मी फोनवर बोलले त्यानंतर माझ्या मनात भूतकाळाची पाने उलटू लागली. माझ्या नवऱ्याची ऑफिसमधून यायची वेळ झाली होती. त्यामुळे रात्रीचे जेवणही तयार करणे गरजेचे होते. म्हणूनच मी स्वयंपाकघरात यांत्रिक हाताने अन्न शिजवण्यात व्यस्त झाले. पण माझा मेंदू हाताला काही साथ देत नव्हता. कारण लहानपणापासूनच वैदेही ही स्वतंत्र विचारांची आणि जिद्दीची मुलगी होती. एकदा तिने कोणती गोष्ट ठरवली की ती पूर्णच करते. वसतिगृहात राहताना तिने मला तिच्या छोट्या-मोठ्या समस्यांमध्ये कधीच गुंतवलं नाही. ती मला न सांगता स्वतःच सर्व समस्या सोडवत असे. एके दिवशी अचानक जेव्हा वैदेहीने तिचा निर्णय जाहीर केला की एक मुलगा म्हणजेच चैतन्य तिला आवडतो आणि तो देखील तिला पसंत करतो. दोघांनाही लग्न करायचे आहे. तेव्हा मला धक्का बसला आणि विचार करू लागले की काळ किती वाईट आहे. कोणाच्या जाळ्यात अडकण्याची चूक तर ती करत नाही ना. ती दिसायला सुंदर आहे, हुशार आहे, पण तिचे वयही अपरिपक्व आहे. ती नुकतीच 21 वर्षाची झाली आहे. हा सगळा विचार करताना मला खूप काळजी वाटू लागली की तिने योग्य मुलगा निवडला आहे की नाही. काही दिवसांच्या विचारविनिमयानंतर चैतन्यला भेटायचे ठरले. वैदेहीच्या वाढदिवसाला त्याला बोलावले होते आणि तोही आला होता. तो देखील हुशार होता. एका नामांकित कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. आम्हा सर्वांना तो खूप आवडला. आम्ही लग्नाला होकार दिला. पण चैतन्याच्या आईवडिलांनी सुरुवातीला लग्नास नकार दिला. पण एकुलत्या एक मुलाच्या आग्रहापुढे त्यांना नमते घ्यावे लागले आणि लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. वैदेही नको असलेली सून बनून सासरच्या घरी गेली. पण तिच्या गोड स्वभावामुळे वैदेही सासरच्या घरात सगळ्यांची लाडकी झाली. प्रत्येकाच्या हृदयात स्थान निर्माण करण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला. कारण असे करताना तिला चैतन्याची साथ मिळाली नाही. चैतन्याचा त्याच्या कुटुंबाशी समन्वय नसल्याचे तिच्या लक्षात आले. तो कधीही विचार न करता आई-वडिलांना काहीही म्हणायचा. आपल्या जन्मदात्या बापासोबत कुणी असं कसं वागू शकतं? असा प्रश्न वैदेहीला पडत होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर तो आणखीनच चिडायचा. हळूहळू तिच्या लक्षात आलं की दोष त्याच्यात नसून त्याच्या संगोपनात आहे. आई-वडिलांप्रमाणे चैतन्याच्या पालकांनीही कधीही त्याच्या भावनांचा आदर केला नाही. आता तो इतका मोठा झाला होता तरीही त्यांनी त्याच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. त्याचा परिणाम असा झाला की तो रागात काहीही बोलायचा. कधी-कधी कोणाला आधार द्यायचा तर कधी तुटक वागायचा. या सर्व संभ्रमात वैदेही असायची. आई-वडिलांची चूक लक्षात येऊनही मोठे आहेत हा विचार करून त्यांना काहीच बोलता तिला येत नव्हते. एके दिवशी घरामधील वाद इतका वाढला की चैतन्याने लगेच वेगळे घर घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा वैदेहीने त्याला खूप समजावले पण तो त्याच्या निर्णयापासून हटला नाही. तेव्हा ती काहीच करू शकत नव्हती. चैतन्याच्या आईनेही तिच्या अहंकारापोटी त्याला अडवलं नाही. शेवटी तिला पत्नीचे कर्तव्य पार पाडावे लागले. कुटुंबापासून विभक्त झाल्यानंतर चैतन्य आणखीनच मनमानी करू लागला. जो मुलगा लग्नाआधी आईशी कधीच जोडला नाही तो बायकोशी कसा संबंध ठेवेल? लग्नासारख्या प्रेमळ बंधनाचे रेशमी धागे त्याला लोखंडी साखळ्यांसारखे वाटू लागले. सुरुवातीपासूनच वसतिगृहात मोकळेपणाने वागणाऱ्या चैतन्याला लग्न म्हणजे एक तुरुंगवास वाटू लागला. एक दिवस अचानक चैतन्याने वैदेहीच्या आईला फोन केला आणि म्हणाला की तुझ्या मुलीला समजावून सांग, ती आता लहान नाहीये. त्याचे ते वाक्य पूर्ण करण्याआधीच वैदेहीने त्याच्या हातातून फोन काढून घेतला आणि म्हणाली, मम्मा तू काळजी करू नकोस. असाच हा विचार न करता त्याने तुला फोन लावला आहे. आणि तसंही छोटे मोठे भांडणे तर प्रत्येक घरात होतच राहतात. पण चैतन्य पहिल्यांदाच एवढे उद्धटपणे बोलतोय हे ऐकून मात्र मी थक्क झाले.
आणि विचार करू लागले की हे लग्न त्याच्याच मर्जीने आहे, मग काय अडचण असू शकते. एकदा मी आणि माझ्या नवऱ्याने वैदेहीच्या ठिकाणी, जिथे ती राहते तिथे तिला भेटायला जायचे ठरवले. तिने अनेकदा फोनही केले होते. ही कल्पना येताच आम्ही दोघेही मुंबईला पोचलो. ते दोघेही स्टेशनला घ्यायला आले होते. आम्ही त्यांना वर्षभरानंतर भेटत होतो. भेटताच माझी नजर वैदेहीच्या चेहऱ्यावर गेली. तिचा चेहरा पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसत होता. ती अगोदरच सुंदर होती, आता ती अधिक सुंदर दिसत होती. आज तिला पाहून खूप दिलासा मिळाला. त्यांचे घर थोड्याच किलोमीटर अंतरावर होते. तेथे गेल्यावर मी पाहिले की घर खूप छान आणि प्रशस्त होते आणि वैदेहीने तिचे घर अगदी पद्धतशीरपणे सजवले देखील होते. तिला लहानपणापासूनच घर सांभाळण्यात खूप रस होता. सासरच्यांसोबत राहत असताना चैतन्याची साथ न मिळाल्याने जे वाद रात्रंदिवस होत होते ते संपले आणि दोघेही एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत हे पाहून खूप समाधान वाटले. पण माझा हा भ्रम लवकरच तुटला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाहिलं की चैतन्य वैदेहीला छोट्या छोट्या गोष्टीवरून अपमानित करण्यात कोणतीही कसूर सोडत नाही. मग ती खाण्याची, कपडे घालण्याची किंवा स्वयंपाक करण्याची पद्धत असो. तिच्या कोणत्याही कामात तो खुश नव्हता. बोलत असताना तो तिला काही कळत नाही, ती काहीही करू शकत नाही असे टोमणे मारत होता. वैदेही मात्र शांतपणे ऐकत राहिली. चैतन्याच्या तिच्याकडून इतक्या अपेक्षा होत्या की त्या पूर्ण करणे तिच्या हातात नव्हते. तिचे गुण, तिचा निरागस दिसणारा चेहरा, तिचा नाजूकपणा, तिचा गोड आवाज, ज्याच्यामुळे तिने लग्नाआधी त्याला आकर्षित केलं होतं, हे सर्व त्याच्यासाठी निरर्थक झालं होतं. त्याचे निरर्थक शब्द आम्ही दोघेही अवाक होऊन ऐकायचो. हा प्रेमविवाहाचा परिणाम आहे का, असा प्रश्न मनात येत राहिला. एकेकाळी चैतन्याने जिच्याशी लग्न करण्यासाठी आईवडिलांचे घर सोडले होते, तोच आज हा असा कसा वागत आहे. तो जावई होता म्हणून त्याला काही बोलावे, पण किती दिवस. एके दिवशी माझा धीर सुटला आणि मी वैदेहीला म्हणाले, चल आत्ताच्या आत्ता आमच्याबरोबर परत. आम्ही इथे येऊन खूप काही पाहिलं आहे, ऐकलं आहे आणि सहन केलं आहे. वैदेही म्हणाली, मम्मा, मला सवय झाली आहे. मी त्याला सोडून तुझ्याबरोबर जाणे योग्य आहे का? अशा गोष्टी घडत राहतात. मग काही वेळाने तो सर्व काही विसरून नॉर्मल होईल. माझी मुलगी वैदेही जे बोलली ते ऐकून मी थक्क झाले. ती कधीच सहनशील नव्हती. पण स्वाभिमान देखील एक गोष्ट आहे, नाही का? मी म्हणाले, बेटा, त्याच्या वागण्याबद्दल तू आम्हाला कधीच काही सांगितलं नाहीस. काय सांगू मम्मा, माझ्या इच्छेनुसार लग्न झालं होतं. तुम्ही ऐकून काय केलं असतं? पण यात चैतन्याचाही दोष नाही. त्याच्या आईने त्याला लहानपणीच वसतिगृहात ठेवले होते, हे तुम्हाला माहिती आहे. कुटुंब म्हणजे काय, सुख म्हणजे काय, हे त्याला कधीच कळलं नाही. त्याच्या इच्छेला कधीच प्राधान्य दिलं गेलं नाही किंवा त्यांनी कोणतेही काम करताना प्रोत्साहनाचे काही शब्द ऐकले नाहीत. म्हणूनच हे असे आहेत. तो मनाने वाईट नाही. आज त्याच्यामुळेच मी इतके चांगले आयुष्य जगत आहे. हळूहळू सर्व काही ठीक होईल. तुम्ही कृपया काळजी करू नका. पण वैदेहीच्या युक्तिवादाचा माझ्यावर सकारात्मक परिणाम झाला नाही. वैदेहीने माझ्या चेहऱ्यावरचे भाव वाचले आणि चैतन्याला फोन करून घरी यायला सांगितले आणि तोही आला. दोघेही बाजूला जाऊन बोलू लागले. त्यानंतर चैतन्य आमच्याकडे आला आणि म्हणाला, सॉरी आई बाबा. हे ऐकून आम्हा दोघांनाही थोडे आश्चर्य वाटले. परतीचा दिवस जवळ आल्याने आम्ही वैदेहीच्या सासरी भेटायला गेलो. तिची सासू म्हणाली, माझी सून वैदेही खूप गोड स्वभावाची आहे. माझी तिच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. निदान तिची सासू तरी तिच्यावर खूप खुश आहे, हा विचार करून आम्हाला खूप समाधान वाटले. एके दिवशी जेव्हा वैदेहीने मला माझी आजी झाल्याची बातमी देऊन आश्चर्यचकित केले, तेव्हा आम्हाला आनंद झाला. प्रसूतीच्या वेळी मला तिच्यासोबत राहावे लागेल असे तिने आधीच सांगितलेले होते आणि ठरल्या वेळी मी त्यांच्याकडे पोहोचले. तिने चंद्रासारख्या मुलीला जन्म दिला. दोन्ही बाजूंच्या कुटुंबासह चैतन्यही खूप आनंदी होता.
मी मनात विचार केला की वैदेही आई झाल्यावर कदाचित तिच्याबद्दलचे वागणे बदलेल, पण तसे काहीही झाले नाही. मी जेव्हा जेव्हा वैदेहीला त्याच्या स्वभावाचा उल्लेख केला तेव्हा ती म्हणायची, "मम्मा, तू त्यांचे चांगले गुण पहा. तो किती स्वावलंबी आणि मेहनती आहे. तो किती माझी काळजी घेतो. त्याला जरा कडवट जिभेची चणचण भासत असली तरी ती आता सवय झाली आहे, जी मोडणे कठीण होईल. पण मी आई आहे." चैतन्याच्या या वृत्तीने मला दुखावणे स्वाभाविक होते. कसे तरी 3 महिने घालवल्यानंतर मी जड अंतकरणाने परतले. वैदेहीला तिची मुलगी टीनाच्या वाढत्या वयातील प्रत्येक कृतीचा आनंद घ्यायचा होता. तिच्या संगोपनात तिला कोणत्याही प्रकारची तडजोड करायची नव्हती. तिचे सगळे जग तिच्या मुलीपुरते मर्यादित होते. वैदेहीने टीनाच्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही. पण चैतन्य याने त्याचे कौतुक कधीच केले नाही. पण त्याचे परिणाम लवकरच टीनाच्या कार्यात दिसू लागले. टीना तिच्या एक्सप्रेशनने सगळ्यांना भुरळ घालायची. मलाही हे पाहून वैदेहीचा अभिमान वाटला. मात्र चैतन्याने याविरोधात बोलण्याचा पवित्रा घेतला होता. वैदेहीच्या सासूबाई माझ्यासमोर तिचे कौतुक करताना कधीच थकल्या नाहीत. नात झाल्यावर त्या अनेकदा वैदेहीकडे जात असे. त्यांच्या मुलाच्या वैदेहीबद्दलच्या आक्रमक स्वभावाचे त्यांनाही खूप वाईट वाटले. त्यांनी वैदेहीला अनेक वेळा त्यांच्याकडे येऊन राहण्यास सांगितले, पण तिने नकार दिला, कारण या सर्वात चैतन्याचा दोष नाही असे तिला वाटायचे. मला वैदेहीचा राग यायचा, कारण शेवटी तिला थोडा स्वाभिमान आहे. ती शिकलेली आहे. ती नोकरी करून टीनाला एकटी राहून देखील वाढवू शकते. अत्याचार सहन करूनही मुलींना पतीसोबत राहायला भाग पाडले जायचे हे पूर्वीसारखे नाही. मी तिला कितीतरी वेळा सांगितले, तो सुधारणार नाही. माणूस मनाने कितीही चांगला असला तरी त्याने जिभेवरही ताबा ठेवला पाहिजे. तू त्यांच्यापासून वेगळे हो. आम्ही तुला पूर्ण पाठिंबा देऊ. मी चैतन्याशी बोलू का? पण आज वैदेहीने फोनवर दिलेल्या उत्तराने माझ्या विचाराला पूर्णविराम दिला. कारण ती म्हणाली, "मम्मा, लग्नाचा निर्णय माझा होता. माझी अजिबात काळजी करू नकोस. मला माझ्या भविष्याचा विचार करू दे. हा फक्त माझ्या आयुष्याचा प्रश्न नाही. मला टीनाच्या भविष्याचा विचार करायचा आहे. मुलाच्या चांगल्या संगोपनासाठी आईवडील दोघांनीही त्यांच्यासोबत असणे आवश्यक आहे. आणि चैतन्य तिच्यावर किती प्रेम करतो आणि तिच्या संगोपनात कोणतीही कसर सोडत नाही. आणि माझ्या सासरच्यांचे माझ्यावर आणि टीनावर दोघींवरही किती प्रेम आहे ते तुला माहितीच आहे. चैतन्यसोबतचे आमचे नाते तुटले तर आमचे नातेही तुटेल. शेवटी कोणाचा काय दोष? टीनाला तिच्या वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या प्रेमापासून वंचित ठेवण्याचा मला काय अधिकार आहे? टीनाला थोडी मोठी होऊ दे. ती आता 2 वर्षाची आहे, पण नंतर बघ, तीच तिच्या वडिलांची दुरुस्त करेल, त्यांना सुधारेल. लग्न ही एक तडजोड आहे. हे केवळ 2 व्यक्तींचेच नाही तर 2 कुटुंबांचे नाते आहे. त्यांच्या तुटण्यामुळे अनेकांना त्रास होऊ शकतो. सध्या परिस्थिती अशी नाही की मी चैतन्यसोबतचे संबंध तोडावेत. शेवटी मी त्याच्यावर प्रेम केलं आहे. त्याला छोट्या छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची सवय लागली आहे, ज्या अर्थहीन आहेत. पण मला खात्री आहे की त्याला एक दिवस नक्की समजेल." वैदेही अर्थपूर्ण बोलली आणि मला बोलण्याची संधी दिली नाही. आता तर मला वाटलं की मी तिची आई नाही तर ती माझी आई आहे. लग्नानंतर ती किती शहाणी झाली आहे. नवऱ्यासोबतचे नाते तुटल्याने संपूर्ण कुटुंबाचे नाते तुटते असे मला कधीच वाटले नव्हते. आज मलाच माझ्या संगोपनाचा अभिमान वाटला. तसा मी विचार कधीच केला नव्हता. आता मला माझ्या मुलीचा अभिमान वाटू लागला आणि अखेर माझी मुलगी वैदेहीच्या तपश्चर्येचे फळ मिळाले. काही वर्षातच टीनामुळे चैतन्य पूर्णपणे बदलला. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.